Good morning, dear students. Welcome to my Boli classes. Myself, Vinod Sonone, class 10th, सब्जेक्ट साइंस एंड टेक्नोलॉजी पार्ट 1. इसमें का जो फिजिक्स पार्ट है वो हम लोग डिस्कस करें. पिछले पीरियड में हमने लेसन नंबर 4 दैट इज इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट इसको स्टार्ट किया था. इससे रिलेटेड जो कॉन्सेप्ट्स है इलेक्ट्रिक करंट, कंडक्टर, इंसुलेटर, ये सब हमने डिस्कस किया था. आज हम लेसन को स्टार्ट करते हैं. इसमें हमको दो इफेक्ट स्टडी करने हैं. इलेक्ट्रिक करंटचे दोन इफेक्ट्स आपल्याला या लेसन मध्ये डिस्कस करायचे आहेत. त्यातला पहिला इफेक्ट आहे हिटिंग इफेक्ट. द फर्स्ट वन इज हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि दुसरा आहे मॅग्नेटिक इफेक्ट. जो दूसरा इफेक्ट है दैट इज मैग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट और इससे रिलेटेड कुछ एप्लीकेशंस, काही याचे यूजेस आणि संबंधित मैथमेटिकल प्रॉब्लम्स असं या लेसनचं कंटेंट आहे. तो हिटिंग इफेक्ट इलेक्ट्रिक करंट का क्या होता है, काय एक्झॅक्टली तो इफेक्ट आहे ते समजण्याच्या आधी आपल्याला एक सिंपल ऍक्टिव्हिटी डिस्कस करायची आहे. आपल्याला काही इलेक्ट्रिकल कंपोनेंट्स लागतील. आपल्याला लागेल सेल किंवा बॅटरी, कनेक्टिंग वायर आपल्याला लागतील, जोडण्यासाठी वायर आपल्याला लागतील, एक स्विच आपल्याला लागेल, एक रेजिस्टन्स आपल्याला लागेल, एक मिली एमीटर आणि एक वोल्टमीटर. क्या क्या लगने वाला हमको? एक सेल, एक की या स्विच, रेजिस्टर, वोल्टमीटर, एमीटर और इन सबको जोड़ने के लिए कनेक्टिंग वायर्स. या सगळ्यांचा वापर करून आपल्याला यांची एका विशिष्ट प्रकारे जोडणी करायची आहे. याला म्हणतात इलेक्ट्रिक सर्किट. तर कशा प्रकारे जोडणी करायची त्याची ही डायग्राम. तो डायग्राम इज नोन एज इलेक्ट्रिक सर्किट. डायग्रामला काय म्हणतात? सर्किट डायग्राम किंवा सिंपली सर्किट. काय काय लागेल आपल्याला? तो हमको लगने वाला है एक सेल या एक बैटरी. दिस इज सेल माना किंवा बैटरी. ये पॉझिटिव्ह टर्मिनल और ये निगेटिव्ह टर्मिनल. एक रेजिस्टन्स आपल्याला लागणार आहे. दिस इज रेजिस्टन्स आर. या सेलला आपल्याला या रेजिस्टन्सला जोडायचं आहे. सपोज these are the two terminals of the resistor. This is end A and this is end B of the resistance. एंड ए आपल्याला बैटरी के पॉजिटिव ला कनेक्ट करायचं आहे. तो कनेक्टिंग वायर से इसको ऐसे जोड़ देना है. पण मध्ये आपल्याला एक स्विच लागेल. तो स्विच आपण इथे दाखवतो. याला म्हणतात की, के ई वाय की. की यानी स्विच. इसको बीच में लगा दिया. बी एंड जो आहे रेजिस्टन्सचा तो आपल्याला कनेक्ट करायचा आहे बॅटरीच्या निगेटिव्हला किंवा सेलच्या निगेटिव्हला. दिस इज कनेक्टेड टू मायनस निगेटिव्ह ऑफ द बॅटरी. क्लियर? आता या रेजिस्टन्स मधून किती इलेक्ट्रिक करंट जाणार आहे तो इलेक्ट्रिक करंट आपल्याला मेजर करावा लागेल. त्यासाठी आपल्याला इथे एक मिली एमीटर किंवा एमीटर लावावा लागेल. सो दिस इज एमीटर. ये करंट मेजर करेगा. इसका पॉजिटिव हमेशा पॉजिटिव को कनेक्ट होता है और नेगेटिव नेगेटिव को. सो दिस इज नेगेटिव जो नेगेटिव ला जाईल आणि ये पॉजिटिव जो पॉजिटिव ला जाईल. सो दिस इज एमीटर फॉर मेजरिंग इलेक्ट्रिक करंट. या रेजिस्टन्सच्या अक्रॉस किती पोटेन्शियल डिफरन्स आहे ते सुद्धा आपल्याला मेजर करायचं आहे. त्यासाठी आपल्याला एक वोल्टमीटर लागेल आणि तो वोल्टमीटर आपण रेजिस्टन्सच्या पॅरलल मध्ये लावतो. इथे आपल्याला एक वोल्टमीटर लावायचा आहे. दिस इज वोल्टमीटर V. तो ये मेजर करेगा रेजिस्टेंस के दोनों एंड्स में कितना पोटेंशियल डिफरेंस डेवलप होता है. याला आपण इथे दाखवूया. अशा प्रकारचं हे इलेक्ट्रिक सर्किट आहे. दिस इज सिंपल इलेक्ट्रिक सर्किट. आता काय काय आहे यालाही आपल्याला शॉर्ट मध्ये डिस्क्राइब करायचं आहे. सो वी नीड अ रेजिस्टन्स R, मिली एमीटर या एमीटर, वोल्टमीटर, सेल,
key and connecting wires. Connect the circuit as shown in figure. हे सर्किट तुम्हाला पेज नंबर 48 वरती दिलेला आहे, फिगर 4.2. अशा प्रकारे आपण ही जोडणी केलेली आहे. क्लियर? नाउ क्लोज द की. ये जो की है यानी स्विच है, इसको क्लोज करो, मतलब स्विच को ऑन करो. काय होणार आहे? यातून करंट जाणार आहे. इलेक्ट्रिक करंट स्टार्ट फ्लोइंग. इन सब में से इलेक्ट्रिक करंट जाएगा. किती इलेक्ट्रिक करंट जाणार आहे? दैट विल बी मेजर्ड बाय दिस मिलीएमीटर. हा मिलीएमीटर तुम्हाला सांगेल किती करंट जात आहे. सपोज दैट करंट इज कैपिटल I. ठीक आहे. रेजिस्टन्स याच्या दोन्ही एंड्स मध्ये किती पोटेंशियल डिफरन्स आहे? दैट विल बी मेजर्ड बाय दिस वोल्टमीटर. तर हा वोल्टमीटर जो रीडिंग आहे, याचं जे रीडिंग असेल ते आपल्याला पोटेंशियल डिफरन्स मिळणार आहे. सपोज ते आहे VAB. So what is VAB? It is the potential difference between the ends of resistance R. किंवा या रेजिस्टन्सच्या अक्रॉस पोटेंशियल डिफरन्स आहे VAB आणि त्यातून जाणारा इलेक्ट्रिक करंट आहे कॅपिटल I. क्लियर? Now end A is connected to positive of the battery, so it is at higher potential. And B end of the resistance is connected to negative terminal of the battery, so B is at lower potential. A point high potential ला आहे आणि B point हा low potential ला आहे. अशा प्रकारे A आणि B च्या मध्ये potential difference आहे and that potential difference is VAB. This is the circuit and this is description of the circuit. ठीक आहे. आता या सर्किट मधून करंट I जात आहे. तो suppose charge Q is flowing through the circuit. हा जो चार्ज Q आहे हा या सर्किट मधून म्हणा किंवा या रेजिस्टन्स मधून जात आहे. So when this charge Q passes through the resistance R, हा Q चार्ज जेव्हा त्या रेजिस्टन्स R मधून जाईल, A पॉइंट मधून तो A पॉइंट पासून जेव्हा तो B पॉइंट पर्यंत जाईल तर त्याला वर्क करावं लागेल. ये कंसेप्ट समझ लो कि कोई भी चार्ज जब रेजिस्टेंस में से पास होता है या जाता है तो उसको वर्क करना पड़ता है. चार्ज म्हणा किंवा करंट म्हणा. इथे सुद्धा चार्ज Q जेव्हा या रेजिस्टेंस मधून जाईल A से B तक जब जाएगा ये Q चार्ज, तो उसको भी वर्क करना होता है. मग तो किती वर्क करेल? The work done by charge Q when it passes from A to B कितना वर्क होगा? तो वर्क डन कसं करतात? तो वर्क डन चा फॉर्म्युला आहे पोटेंशियल डिफरन्स इनटू चार्ज. पोटेंशियल डिफरन्स मल्टिप्लाइड बाय चार्ज. अशा प्रकारे पोटेंशियल डिफरन्स किती आहे? या दोन्ही पॉइंट्स मध्ये आहे VAB into charge Q. So this much work is done by the charge Q when it passes through the resistance. Resistance मधून जाताना Q चार्ज इतकं वर्क करणार आहे, इतकं वर्क तो चार्ज करतो. आणि कोणतेही वर्क करण्यासाठी एनर्जी लगते. बगैर एनर्जी के कोई वर्क होता नहीं है. हम भी नहीं कर सकते ना आप भी नहीं कर सकते. ये चार्ज भी नहीं कर पाएगा. अगर चार्ज वर्क करता है मतलब उसको एनर्जी मिली. या चार्जने जर इतकं वर्क केलेलं आहे तर त्याला एनर्जी मिळाली. तर ती एनर्जी त्याला कुठून मिळाली? कहां से उसको एनर्जी मिली? तो वर्क करने के लिए चार्ज को जो एनर्जी मिलती है वो ये सेल देता है. कौन देतो एनर्जी? हा सेल देतो किंवा ही बॅटरी देते. हे महत्वाचं या बॅटरीचं काम आहे. ये सेल का इंपॉर्टेंट फंक्शन है. क्या काम करता है सेल? तो चार्ज को एनर्जी देने का काम करता है. तर हे जे वर्क डन झालेलं आहे त्या चार्जने केलेलं आहे, हे वर्क करण्यासाठी त्या चार्जला जी एनर्जी मिळाली ती सेलने दिलेली आहे. तो सेल ने चार्ज को एनर्जी दिया और उसी एनर्जी की वजह से चार्ज A से B तक गया, मतलब वहां पर उसने इतना वर्क डन किया. क्लियर? आता हे जे एनर्जी चार्जला मिळालेली आहे ज्याच्यामुळे तो या रेजिस्टन्स मधून जातो. मग इथे रेजिस्टन्स मधून जाताना त्या एनर्जीचं
कन्वर्जन हीट एनर्जी मध्ये होते. दिस एनर्जी कन्वर्ट्स इनटू हीट एनर्जी. चार्ज जब रेजिस्टेंस में से जाता है तो जो वर्क चार्ज करता है उसके लिए जो एनर्जी सेल ने चार्ज को दी थी, दैट एनर्जी कन्वर्ट्स इनटू हीट एनर्जी. आणि या हीट एनर्जी मुळेच हा जो रेजिस्टन्स आहे तो गरम होतो. दैट गेट्स हीटेड. वो गरम होता है क्योंकि यहां पर एनर्जी हीट एनर्जी में कन्वर्ट होती है. ठीक है. आता जर या रेजिस्टन्सच्या ठिकाणी एक एग्जांपल, एक पॉसिबिलिटी, अगर आपने रेजिस्टेंस को हटा दिया और वहां पर एखादा इलेक्ट्रिक बल्ब लगा दिया. जर आपण याला इथून काढून टाकलं आणि इथे काय लावलं आपण, इथे जर आपण एखादा बल्ब, इलेक्ट्रिक बल्ब लावलेला आहे, मग काय होणार? सेम थिंग हैपन, ये करंट जाएगा, इसमें से चार्ज आएगा. पण आता इथे जी सेल ने एनर्जी चार्जला दिली होती, जेव्हा तो चार्ज या बल्ब मधून जातो तर ती एनर्जी कन्वर्ट होणार आहे कशामध्ये? हीट एनर्जी एंड लाइट एनर्जी. दोनों एनर्जी में कन्वर्ट होगा. सेल ने दिया हुआ एनर्जी लाइट एनर्जी में कन्वर्ट होगा, म्हणून तो बल्ब ग्लो करतो, तो बल्ब आपल्याला लाइट देतो. नेक्स्ट, बल्बच्या ठिकाणी इथे जर तुम्ही एखादी इलेक्ट्रिक मोटर कनेक्ट केली, अगर आपने रेजिस्टेंस के प्लेस पे या बल्ब के प्लेस पे कोई इलेक्ट्रिक मोटर कनेक्ट किया तो क्या होगा? पुन्हा हा सेल एनर्जी देणार आहे चार्जला आणि इथे आल्यानंतर ती एनर्जी कन्वर्ट होणार आहे. पण कोणत्या एनर्जी मध्ये? आता ती कन्वर्ट होणार आहे मेकॅनिकल एनर्जी मध्ये, कारण मोटार ही फिरणार आहे. द मोटर मूव्स फास्ट, यानी वो होता है मैकेनिकल एनर्जी. इन दिस वे इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट होगा मैकेनिकल में, कन्वर्ट हो सकता है लाइट में, कन्वर्ट हो सकता है हीट एनर्जी में. डिपेंड करेगा आपने यहां पर कौन सा एपरेटस कनेक्ट किया है. आपण बोलूया रेजिस्टन्स बद्दल. जे आपण सुरुवातीला सांगितलं होतं, इफ वी कनेक्ट रेजिस्टेंस कैपिटल आर हियर, तो उसमें से जो चार्ज जाता है वो चार्ज इतना वर्क करता है आणि वर्क करण्यासाठी त्या चार्जला या सेलने एनर्जी दिली होती, तिथे ती एनर्जी हीट एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. दॅट्स व्हाय द रेजिस्टन्स गेट्स हीटेड. रेजिस्टन्स गरम होता है. नाउ इफ दिस करंट इज पासिंग फॉर टाइम t, ये करंट अगर हमने t समय तक पास किया तो कितना इलेक्ट्रिक पावर यूज होगा? तो इलेक्ट्रिक पावर का फॉर्मूला है वर्क अपॉन टाइम. दिस इज वर्क. t वेळेपर्यंत जर आपण इलेक्ट्रिक करंटला पास करत आहोत तर किती इलेक्ट्रिक एनर्जी यूज होणार आहे, किती इलेक्ट्रिक पावर यूज होणार आहे? तर पावर इक्वल टू वर्क अपॉन टाइम. अब ये वैल्यू अगर आपने यहां डाली तो वर्क होता है पोटेंशियल डिफरेंस इनटू चार्ज अपॉन टाइम. अपन काय काय करतो है? दिस इज वर्क डन. पावर इक्वल टू वर्क अपॉन टाइम. ये वर्क की वैल्यू हमने यहां डाली तो VAB इनटू Q अपॉन टाइम. याला आपण असं लिहू शकतो VAB इनटू Q बाय T. आणि याच्या आधीच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये सांगितल्यानुसार Q बाय T ये होता है इलेक्ट्रिक करंट. तो ये वैल्यू अगर आपने यहां डाली तो ये इलेक्ट्रिक पावर आपको मिलेगा VAB इनटू I. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. कशाचा फॉर्म्युला आहे? तर इलेक्ट्रिक पावर. तो इलेक्ट्रिक पावर होता है पोटेंशियल डिफरेंस मल्टीप्लाइड बाय करंट. किंवा याला तुम्ही VI लिहिलं तरी चालेल, पोटेंशियल डिफरेंस इनटू करंट. तो दिस मच इलेक्ट्रिकल एनर्जी विल बी कंज्यूम्ड. इतना इलेक्ट्रिक पावर या इलेक्ट्रिक एनर्जी कंज्यूम होगा, यूज होगा अगर आपने ये इलेक्ट्रिक करंट t समय तक इस सर्किट में पास किया तो.
ठीक आहे. आपण काय बोललो बघा की सेलने जी एनर्जी चार्जला दिली ती एनर्जी कन्वर्ट होते हीट एनर्जी मध्ये. सेम एनर्जी कन्वर्ट होता है हीट एनर्जी मध्ये. तो हीट एनर्जी कितना होगा? तो हीट एनर्जी प्रोड्यूस्ड विल बी इक्वल टू, कारण हे जे वर्क डन आहे हे वर्क डन एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. तो दैट विल बी P into D. हीट एनर्जी विल बी इक्वल टू वर्क डन, और वर्क डन कितना आएगा? तो इन दोनों को क्रॉस मल्टीप्लाई करो तो वर्क इक्वल टू P into D. पावर into टाइम. Now what is power? V into I. तो हीट एनर्जी कितना आएगा फिर? हीट एनर्जी ला अपन H म्हणूया. तो हीट एनर्जी H इक्वल टू P into D. P किती आहे? VI into T. अब इसको थोड़ा हमको चेंज करना है. तुम्हारा माहिती आहे ओम्स लॉ. ओम्स लॉ काय असतो? तो V इक्वल टू IR. ठीक है. अब ये V का वैल्यू अगर आपने यहां डाला, ही व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी पुट करत असाल तर काय भेटेल आपल्याला? IR into I into T. काय केलं आपण बघा, V च्या ठिकाणी अकॉर्डिंग टू ओम्स लॉ IR आपण पुट केलेला आहे. तो IR into I into T कितना हो जाएगा? I into I that become I square. तो H equal to I square RT. अशा प्रकारे किती हीट एनर्जी जनरेट होणार आहे, किती हीट एनर्जी प्रोड्यूस होणार आहे, त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे H equal to I square RT. आणि यालाच म्हटलं जातं जूल्स लॉ. इसी को बोला जाता है जूल्स लॉ ऑफ हीटिंग इफेक्ट. यालाच म्हटलं जातं जूल्स लॉ ऑफ हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, दैट इज H equal to I square RT. अशा प्रकारे किती हीट एनर्जी प्रोड्यूस होणार आहे त्याच्यासाठी आपण हा फॉर्म्युला काढलेला आहे. यालाही आपण आणखी चेंज करू शकतो. इसमें और भी आप चेंजेस कर सकते हो फिर से इसका यूज करके. अब इसमें से I कितना आएगा? तो देना है I equal to V upon R. Now let's put this value of I here. अब ये वैल्यू अगर आपने यहां डाली तो क्या मिलेगा? I स्क्वायर, ये दोनों का स्क्वायर हो जाएगा V स्क्वायर अपॉन R स्क्वायर इनटू RT. एक R कैंसिल, क्या बचता है फिर? तो बचेगा H इक्वल टू V स्क्वायर T बाय R. हा सुद्धा फॉर्म्युला आपल्याला वापरता येणार आहे. ये आपको पेज नंबर 48 पे ये सब दिया है. दिस इज इक्वेशन 4. हे सगळं तुम्हाला पेज नंबर 48 वरती दिलेला आहे. या ठिकाणी आपण काय ऑब्टेन केलं आहे? हमने क्या ऑब्टेन किया यहाँ पर? तो यहाँ पर हमने ऑब्टेन किया है एक्सप्रेशन फॉर H. H मतलब द हीट एनर्जी प्रोड्यूस्ड इन अ सर्किट व्हेन करंट I passes. तो फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे H इक्वल टू I स्क्वेअर RT किंवा H इक्वल टू V स्क्वेअर T अपॉन R. और ख्याल में रखो इसी को बोला जाता है जूल्स लॉ ऑफ हीटिंग इफेक्ट. आता परीक्षेमध्ये जर प्रश्न अशा प्रकारे आला की व्हाट इज जूल्स लॉ ऑफ हीटिंग इफेक्ट, तर तुम्हाला अशा प्रकारे इथपर्यंत यायला लागेल आणि मग सांगायला लागेल की दिस इज नोन एज जूल्स लॉ ऑफ हीटिंग इफेक्ट. अशा प्रकारे जो लेसन आहे हीटिंग इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट त्यातला पहिला जो इफेक्ट आहे ज्याला आपण म्हणतो हीटिंग इफेक्ट, त्याच्याबद्दल हे मॅथमॅटिकल बॅकग्राऊंड आपण डिस्कस केलेला आहे. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इलेक्ट्रिक पॉवर फॉर्म्युला. इलेक्ट्रिक पॉवर इक्वल टू पोटेंशियल डिफरन्स इनटू करंट किंवा शॉर्टकट P इक्वल टू VI. दूसरा एक तुम्हाला लक्षात ठेवायचा है करंट इक्वल टू चार्ज अपॉन टाइम. और तीसरी बात आपको ये लर्न करनी है H इक्वल टू I स्क्वायर RT. क्लियर? नेक्स्ट
आता हे जे इलेक्ट्रिक पावर आहे, ये जो इलेक्ट्रिक पावर है इसके यूनिट की हम बात करेंगे. व्हाट आर द यूनिट्स ऑफ इलेक्ट्रिक पावर. इलेक्ट्रिक पावर से यूनिट का है. तो इसकी शुरुआत आपको करनी पड़ेगी फॉर्मूला से. टॉपिक है यूनिट्स ऑफ इलेक्ट्रिक पावर. सो व्हाट इज फॉर्मूला फॉर पावर. तो फॉर्मूला है P इक्वल टू VI. इलेक्ट्रिक पावर इक्वल टू पोटेंशियल डिफरन्स मल्टीप्लाइड बाय करंट. ठीक आहे. याच्यावर आपल्याला युनिट्स काढता येतील. आता इथे युनिट्स टाका. Now what is SI unit of potential difference? तो ते आहे volt. What is SI unit of electric current? ते आहे ampere. ते मागच्या पिरियडला मी सांगितलेलं आहे. SI unit of potential difference आहे volt आणि SI unit of electric current आहे ampere. अब volt क्या होता है. वोल्ट इज जूल पर कूलम. जूल अपॉन कूलम. COULOMB याला म्हणतात वोल्ट. आता हे नवीन आहे ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. तर वोल्ट इज जूल पर कूलम. एंड व्हाट इज एम्पियर. एम्पियर इज कूलम पर सेकंड. कारण आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे I इक्वल टू Q अपॉन T. याच्यावर आपण हे सांगितलं. करंट इक्वल टू चार्ज अपॉन टाइम. तो चार्ज का यूनिट होता है कूलम और टाइम का होता है सेकंड. तर एम्पियर है कूलम पर सेकंड और वोल्ट है जूल पर सेकंड. इसमें कूलम कूलम कैंसिल हो जाएगा. क्या बचेगा फिर. तो बचता है जूल पर सेकंड. अशा प्रकारे SI यूनिट ऑफ इलेक्ट्रिक पावर याला आपण SI म्हणूया. इलेक्ट्रिक पॉवरचा SI युनिट हे काय आहे. याचा आंसर आहे जूल पर सेकंड. जूल पर सेकंड इज SI यूनिट ऑफ इलेक्ट्रिक पावर और इसी को बोला जाता है वैट. याला काय म्हणतो आपण वैट. सिंबल W. जूल पर सेकंड इज वैट. इन दिस वे SI यूनिट ऑफ इलेक्ट्रिक पावर इज वैट. सेंटेंस लक्षात ठेवा. SI यूनिट ऑफ इलेक्ट्रिक पावर इज वॅट. तर हा एक लहान प्रश्न येऊ शकतो की स्टेट एंड एक्सप्लेन द यूनिट ऑफ इलेक्ट्रिक पावर. स्टार्ट करना है आपको फार्मूला से. पावर इक्वल टू पोटेंशियल डिफरेंस इनटू करंट. इसका यूनिट होता है वोल्ट. यहाँ से यूनिट आते हैं एम्पियर. वोल्ट इज जूल पर कूलम एंड एम्पियर इज कूलम पर सेकंड. ये कूलम कूलम कैंसिल हो जाएगा. बचेगा जूल पर सेकंड आणि यालाच म्हणतात वॅट. अशा प्रकारे SI unit of electric power is watt. This is given on page number 48. Okay, let's move on to the next. Now, heating effect of electric current. Heating effect of इलेक्ट्रिक करंट. क्या सकते हैं. व्हाट इज हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. सिंपल आहे. कोणत्याही रेजिस्टर मधून किंवा कोणत्याही रेजिस्टन्स मधून जेव्हा आपण इलेक्ट्रिक करंट पास करतो तर त्या ठिकाणी काय होतं. त्या ठिकाणी तो रेजिस्टन्स गरम होतो. का गरम होतो. तर त्याच्या आतमध्ये हीट एनर्जी प्रोड्यूस होते. आता तुम्हाला आपण सेल ने दिलेली एनर्जी हीट एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. तो इन शॉर्ट व्हेनेवर एन इलेक्ट्रिक करंट passes through a resistor, heat energy is generated inside it. Heat energy is produced. This is known as heating effect of electric current. पेज नंबर 48 पे सबसे लास्ट दो लाइंस में आपको ये दिया है कि when a resistor is connected in an electric circuit, heat is produced in it due to the current. रेजिस्टर में से जब करंट जाता है तो हीट एनर्जी बनती है, प्रोड्यूस होती है. दिस इज नोन एज हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट.
ठीक है. आता याचे ऍप्लिकेशन्स कहां पर इसका यूज होता है. इफेक्ट आपण आताच पाहिलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो की हीट इफेक्ट काय आहे. तो रेजिस्टर में से अगर आपने इलेक्ट्रिक करंट पास किया तो हीट एनर्जी प्रोड्यूस होती है. दिस इज हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. अब इसके यूजेस, इसके एप्लीकेशन, तो जितने भी इलेक्ट्रिकल अप्लायंसेस है जिसमें हीट एनर्जी प्रोड्यूस होता है, जितके ही इलेक्ट्रिकल अप्लायंसेस असतील ज्याच्यामध्ये हीट एनर्जी प्रोड्यूस होते, दे आर ऍप्लिकेशन्स ऑफ हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. मग असे कोणते आहेत, कोणते अप्लायंसेस आहेत की ज्यांच्यामध्ये हीट एनर्जी तयार होते. तर इलेक्ट्रिक हीटर आहे, इलेक्ट्रिक कुकर असेल, इलेक्ट्रिक बॉयलर आहे किंवा इलेक्ट्रिक बल्ब आहे. दीज आर ऑल ऍप्लिकेशन्स ऑफ हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट किंवा यांचं वर्किंग हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट वरती आधारित आहे, त्याच्यावरती बेस्ड आहे. हे नाव लक्षात ठेवा. एग्जाम्पल पूछा जाता है कि स्टेट द अप्लायंसेस विच आर बेस्ड ऑन हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर कोणते अप्लायंसेस आहेत. इलेक्ट्रिक हीटर, इलेक्ट्रिक कुकर, इलेक्ट्रिक बॉयलर, इलेक्ट्रिक टोस्टर असेल किंवा इलेक्ट्रिक बल्ब असेल. These are the appliances which work on heating effect of electric current. आता थोडा आपण शॉर्ट मध्ये पाहूया की कशा प्रकारे हे अप्लायंसेस काम करतात. ते जितकेही अप्लायंसेस आहेत, इन सारे अप्लायंसेस में एक कॉइल होता है. रेजिस्टर याच्या ठिकाणी एक कॉइल राहते और ये जो कॉइल होता है, this coil is made up of high resistance. किंवा ही जी कॉइल आहे ही अशा मटेरियल पासून तयार केली जाते, अशा सबस्टन्स पासून ती तयार केली जाते की ज्याचं रेजिस्टन्स खूप जास्त हाय राहते. सो द कॉइल इज मेड अप ऑफ अ मटेरियल, अ सबस्टन्स हॅविंग व्हेरी हाय रेजिस्टन्स. याचं एक एग्जांपल सांगायचं झालं. एग्जांपल, इलेक्ट्रिक हीटर जो होता है या इलेक्ट्रिक बॉयलर जो होता है, इसमें जो कॉइल होता है दैट इज मेड अप ऑफ एन एलॉय निक्रोम. हाई रेजिस्टेंस मटेरियल हे आहे, इट इज एन एलॉय. एलॉय मतलब मिक्सचर ऑफ मेटल. हे नाव लक्षात ठेवा. इलेक्ट्रिक हीटर किंवा इलेक्ट्रिक बॉयलर याच्यामध्ये निक्रोम नावाचा जे एलॉय आहे इसका यूज किया जाता है. सो इट इज एन एलॉय मेड अप ऑफ निकेल एंड क्रोमियम. निकेल आणि क्रोमियम या दोन मेटल्सचं हे मिक्सचर आहे, त्याला म्हटलं जातं निक्रोम. याचं कॉइल तयार करतात. इसका एक कॉइल बनाया जाता है एंड दैट कॉइल इज यूज्ड इन इलेक्ट्रिक हीटर, इलेक्ट्रिक बॉयलर. आणि हा जो बल्ब आहे, इलेक्ट्रिक बल्ब असतो, याच्यामध्ये जी कॉइल असते दॅट कॉइल इज मेड अप ऑफ टंगस्टन, हाय रेजिस्टन्स मटेरियल. टंगस्टन याची कॉइल इलेक्ट्रिक बल्ब मध्ये वापरली जाते. टंगस्टन असेल किंवा निक्रोमची कॉइल असेल, याच्यामधून जेव्हा आपण इलेक्ट्रिक करंट पास करतो तो हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट वहां पर होता है और वो जो कॉइल होगा उसके अंदर काफी ज्यादा क्वांटिटी में हीट एनर्जी प्रोड्यूस होती है. So it gets heated to temperature of about 3400 degree Celsius. इतक्या टेम्परेचर पर्यंत ती कॉइल हीट होते and that produces heat energy, that generates heat energy. याचे काही पिक्चर्स तुम्हाला पेज नंबर 49 वरती दिलेले आहेत. अगर आपने फिगर 4.3 देखा तो वहां पर आपको कॉइल का पिक्चर दिख रहा है. कॉइल ऑफ कुकर त्या ठिकाणी आहे, कॉइल ऑफ हीटर त्या ठिकाणी दाखवलेली आहे, इलेक्ट्रिक बल्ब आपको वहां पर दिखाई दे रहा है. तो ये दो नाम आपको लर्न करने हैं, ध्यान में रखने हैं. इलेक्ट्रिक हीटर, इलेक्ट्रिक कुकर, इलेक्ट्रिक बॉयलर, दे कंटेन हाई रेजिस्टेंस कॉइल ऑफ निक्रोम and electric bulb consists of a coil of tungsten. When electric current is passed, these coils get heated to about 3400 degree Celsius. इतने ज़्यादा टेम्परेचर तक कॉइल हीट होता है and that generate
that emit heat energy or might be light energy. हे झाले ऍप्लिकेशन्स किंवा युजेस किंवा काही नावं अप्लायन्सेसचे ज्याच्यामध्ये हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचा वापर केला जातो. नेक्स्ट, आता सांगितल्यानुसार इलेक्ट्रिक पावर, इसका ऐसा यूनिट मैंने आपको बताया वैट, सिंबल W. Watt is the SI unit of electric power, but this watt is a small unit. Watt एक small unit है जे आपण इलेक्ट्रिसिटी घरामध्ये यूज करतो किंवा इलेक्ट्रिक पावर जो हम यूज करते हैं एक काफी ज्यादा क्वांटिटी में हम लोग यूज करते हैं, तो ये स्मॉल यूनिट उसके लिए यूज नहीं किया जाता, मग तिथे आपण यूज करतो किलोवॅट. There we use the term kilowatt. So watt is SI unit of electric power, which is a small unit. So the larger unit is kilowatt. ये कितना होता है? तो 1 kilowatt is equal to 1000 watt. 1000 watt का मिलकर होता है 1 kilowatt. Clear? Next. घरामध्ये आपण जी इलेक्ट्रिसिटी यूज करतो, जो इलेक्ट्रिसिटी हम लोग घर में यूज करते हैं, इसका जो हमको इलेक्ट्रिक बिल आता है, तो इलेक्ट्रिक बिल में लिखा होता है किलोवॅट आवर किंवा तिथे आपण म्हणतो त्याला युनिट. आपण म्हणतो ना की आपण या महिन्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचे इतके युनिट्स वापरले. सो व्हॉट इज दॅट युनिट? इट इज सेड टू बी अ कमर्शियल युनिट ऑफ इलेक्ट्रिक पावर. तो युनिट होता है किलोवॅट आवर. किलोवॅट पावर आणि आवर इज टाइम. तो किलोवॅट आवर याला म्हणतात कमर्शियल युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर. 1 किलोवॅट आवर इज नोन एज 1 युनिट. जर आपण म्हटलं की आपण 1 युनिट इलेक्ट्रिसिटीचं वापरलेलं आहे म्हणजे आपण 1 किलोवॅट आवर इतकं युनिट किंवा इतकी इलेक्ट्रिकल एनर्जी वापरलेली आहे. इक्वल टू, अब इसको हम कन्वर्ट करेंगे जूल में. कैसा करता पाओ? किलोवॅट मतलब 1000 वॅट. दिस इज आर. याला जर सेकंड मध्ये करायचं असेल, सो दिस इज 3600 सेकंड. किलोवॅट को हमने कन्वर्ट किया वैट में और जो आवर्स थे इसको हमने कन्वर्ट किया सेकंड में. मल्टीप्लाई करो, सो दिस इज 3600 into 1000 into वॅट सेकंड. आणि हे जे वॅट सेकंड आहे याला म्हणतात जूल. वैट सेकंड इज जूल. यहाँ क्या बचा? तो यहाँ पर बचा है 3600 into 1000. इसी को हम लिख सकते हैं 3.6 into 10⁻⁶. अशा प्रकारे 1 युनिट म्हणा किंवा 1 किलोवॅट आवर इक्वल टू 3.6 into 10⁶ जूल. हे लक्षात ठेवावं लागेल. 1 किलोवॅट आवर कितना होता है? तो ये होता है 3.6 into 10⁻⁶ जूल. फिल इन द ब्लँक किंवा ट्रू फॉल्स मध्ये याच्यावरती एखादा प्रश्न येऊ शकतो. 1 किलोवॅट आवर मीन्स 3.6 into 10⁻⁶ जूल. हा सुद्धा एक प्रश्न येतो की शो दॅट किंवा प्रूव्ह दॅट 1 किलोवॅट आवर इक्वल टू 3.6 into 10⁻⁶ जूल. इसको प्रूव करो या इसको शो करो तो उसका ये आंसर होगा. ऐसा आंसर इतना है कि 1 यूनिट इक्वल टू 1 किलोवॅट आवर. किलोवॅटला वॅट मध्ये आपण चेंज केलं, आवर्स को हमने चेंज कन्वर्ट किया सेकंड में, और इसका आंसर आता है 3.6 into 10⁶. दैट इज द रिलेशन बिटवीन किलोवॅट आवर एंड जूल. ठीक है. नेक्स्ट टॉपिक जो आहे which is on page number 49. हा टॉपिक तुमच्या परिचयाचा आहे. बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलेला आहे शॉर्ट सर्किट. सुना आपने कभी? कई बार आपने न्यूज में सुना होगा, कहीं पे अगर आग लग जाती है
तो उसका रिझन बताया जाता है शॉर्ट सर्किट. शॉर्ट सर्किट मुळे ती आग लागलेली आहे, त्या ठिकाणी फायर इन्सिडेंट झालेला आहे. नाउ लेट्स सी व्हाट इज द कन्सेप्ट ऑफ शॉर्ट सर्किट. क्या कन्सेप्ट होता है? तर आपल्या घरामध्ये जे वायर्स असतात, देखा होगा आपने, आपके घर में जो इलेक्ट्रिसिटी के कनेक्शन के लिए वायर्स यूज किए जाते हैं, याच्यामध्ये 3 वायर असतात. 3 वायर जिसमें होते हैं, कौन से? तो एक होता है लाइव वायर, दूसरा होता है न्यूट्रल वायर आणि तिसरा असतो अर्थ. पाहिलं असतं तुम्ही आपल्या घरामध्ये जे सॉकेट असतात ते अशा प्रकारचे असतात, ऐसे सॉकेट होते ना. तो इसमें ये होता है अर्थ, त्याच्यापैकी एक असतो लाईव्ह आणि दुसरा असतो न्यूट्रल. आणि हे जे वायर असतात ते अशा प्रकारे सोबत असतात. लाईव्ह अँड न्यूट्रल वायर आर टुगेदर आणि यांच्यावरती प्लास्टिकचं कोटिंग राहते. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तुमच्या घरामध्ये तुम्ही पाहू शकता, कोणत्याही ठिकाणी जर वायरिंग असेल तर 2 वायर सोबत असतात, ते अशा प्रकारे ट्विस्ट केलेले असतात. तर 2 पैकी एक असतो लाईव्ह वायर आणि दुसरा असतो न्यूट्रल वायर. तो ऑलवेज द लाईव्ह वायर अँड न्यूट्रल वायर दे आर टुगेदर, ते नेहमी सोबत असतात. अब होता क्या है, ये 2 वायर अगर साथ में है, लाईव्ह आणि न्यूट्रल हे दोन्ही जर सोबत आहेत, तर काही कारणांमुळे बिकॉज ऑफ सम रीजंस, या तो आपके घर के वायर काफी ओल्ड हो जाते हैं, खूप जुने होऊन जातात वायर, किंवा काही इतर कारणांमुळे यांच्यावरचं जे प्लास्टिक कोटिंग आहे, इनके ऊपर का जो प्लास्टिक कोटिंग होता है ज्याला आपण म्हणतो इंसुलेशन, ते इंसुलेशन निघून जाते. अगर इंसुलेशन निकल गया या दूसरे किसी कारण से ये लाइव वायर और न्यूट्रल वायर अगर एक दूसरे के कांटेक्ट में आ जाता है, because of any reason, whenever the live wire and neutral wire come in physical contact, when they actually touch each other, then a very large current flows. अशा परिस्थितीमध्ये खूप जास्त करंट, काफी सारा करंट, लार्ज करंट फ्लोज थ्रू दिस. और जब ये लार्ज करंट फ्लो होता है तो अभी हमने पढ़ा था कि हीट एनर्जी कितनी होती है, तो I² RT. हीट एनर्जी किती प्रोड्यूस होणार आहे, दैट डिपेंड्स अपॉन स्क्वेअर ऑफ करंट. याच्यामुळे जर करंट खूप जास्त प्रमाणात इन्क्रीज होत असेल तर खूप जास्त प्रमाणात हीट एनर्जी त्या ठिकाणी तयार होते. So according to heating effect of electric current, according to Joule's law, when large current passes, large amount of heat energy is produced. इथे खूप जास्त प्रमाणात हीट एनर्जी प्रोड्यूस होणार आहे. आणि जर त्या दोन्ही वायरच्या जवळपास असे काही मटेरियल असतील किंवा असे काही सबस्टन्सेस असतील जे हाईली इनफ्लेमेबल आहेत, जो इजीली फायर को कैच कर सकते, ऐसा मटेरियल अगर आसपास रहा तो वहां पर आग लगती है, त्या ठिकाणी फायर होते आणि याला म्हणतात इलेक्ट्रिकल फायर. एंड दिस इज नोन एज शॉर्ट सर्किट. इसी को बोला जाता है शॉर्ट सर्किट. म्हणून पुष्कळदा आपण ऐकतो बातम्यांमध्ये की जी आग लागलेली आहे त्याच्या मागचं कारण आहे शॉर्ट सर्किट. शॉर्ट सर्किट इज द रीजन बिहाइंड द फायर. तो शॉर्ट सर्किट क्या होता है, क्या कंसेप्ट है, हा 2 मार्कांचा प्रश्न आहे. तो एक्सप्लेन द कंसेप्ट ऑफ शॉर्ट सर्किट. काय सांगाल? इथून सुरुवात करायची. देयर आर 3 वायर्स, लाइव वायर, न्यूट्रल वायर, अर्थ वायर. दिस अर्थ वायर इज कनेक्टेड टू ग्राउंड. ये कहां जाता है? ये ग्राउंड से कनेक्टेड होता है. बचे 2 वायर, लाइव एंड न्यूट्रल. ये दोनों वायर हमेशा साथ में चलते हैं. दे ऑलवेज रन पैरेलल. whenever the insulation, त्यांच्यावरती असणारा जे कोटिंग आहे ते इन्सुलेशन जर खराब झालं, त्याच्यामध्ये क्रॅक्स आले किंवा वायरिंग खूप जास्त जुनं झालेलं आहे या किसी भी कारण से, अगर लाइव वायर और न्यूट्रल वायर एक दूसरे के कांटेक्ट में आते हैं, when they touch each other, large electric current flows. खूप जास्त प्रमाणात इलेक्ट्रिक करंट त्या ठिकाणी फ्लो करणार आहे
आणि जास्त इलेक्ट्रिक करंट फ्लो करत असेल तर खूप जास्त प्रमाणात हीट एनर्जी त्या ठिकाणी तयार होते बिकॉज ऑफ हीटिंग इफेक्ट. अँड इफ सम इनफ्लेमेबल सबस्टन्स, काही कंबस्टिबल सबस्टन्स त्या ठिकाणी असतील जसे पेपर, कॉटन, क्लॉथ्स, दे कॅच फायर इझिली अँड सच इन्सिडन्स इज नोन एज an incidence of short circuit. याला म्हणतात शॉर्ट सर्किट. हे तुम्हाला दिलेलं आहे पेज नंबर 49 वरती. हा एक टॉपिक त्या ठिकाणी दिलेला आहे. आज के लेसन का लास्ट टॉपिक ज्याला आपण म्हटलेलं आहे ओव्हरलोडिंग. ये भी कई बार आपने सुना होगा. हे शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकलेले आहेत पण त्याचा अर्थ आपल्याला माहिती नव्हता. आपण तो अर्थ जाणून घेऊया. शॉर्ट सर्किट मी तुम्हाला सांगितलं. नाउ व्हाट इज ओव्हरलोडिंग? ये क्या होता है? दिस इज गिवन ऑन पेज नंबर 50. So many times, particularly in summer, nights, summer में स्पेशली ड्यूरिंग नाइट इलेक्ट्रिसिटी का यूज काफी ज्यादा बढ़ जाता है. जी इलेक्ट्रिसिटी आपण घरांमध्ये वापरतो त्याचा जो वापर आहे तो खूप जास्त प्रमाणात वाढतो बिकॉज ऑफ हॉट डेज, बिकॉज ऑफ हॉट कंडीशंस. सभी घर में फैन चलते हैं, सभी घर में एयर कंडीशन चलते हैं, सभी घर में कूलर्स वगैरह चलते हैं. तो अचानक इलेक्ट्रिसिटी का जो कंजम्पशन है, इलेक्ट्रिसिटी का जो वापर है, हा वापर खूप जास्त प्रमाणात काही विशिष्ट पिरियड मध्ये खूप जास्त प्रमाणात तो असतो. जैसे एग्जांपल समर नाइट्स में काफी ज्यादा इलेक्ट्रिसिटी का यूज अचानक बढ़ जाता है. मग अचानक इलेक्ट्रिसिटीचा वापर वाढल्यामुळे काय होणार आहे? बिकॉज ऑफ सच एक्सेसिव यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी क्या होता है? तो हमारे घर में जो इलेक्ट्रिसिटी आती है ये आती है ट्रांसफार्मर से. कुठून येते इलेक्ट्रिसिटी आपल्या घरात? आपण म्हणतो त्याला ट्रान्सफॉर्मर. आपल्या दैनंदिन भाषेमध्ये आपण त्याला म्हणतो डीपी. डीपी वरून आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी येते. डीपी से हमारे घर में इलेक्ट्रिसिटी आता है, उसको बोलते हैं ट्रांसफॉर्मर. तो अचानक अगर इलेक्ट्रिसिटी का कंजम्पशन, इलेक्ट्रिसिटी का यूज काफी ज्यादा बढ़ गया तो वो इलेक्ट्रिसिटी आती है ट्रांसफार्मर से. और ट्रांसफार्मर की इलेक्ट्रिसिटी सप्लाई करने की या इलेक्ट्रिक करंट सप्लाई करने की एक कॅपॅसिटी होती है. जर इलेक्ट्रिसिटी त्या कॅपॅसिटी पेक्षा जास्त आहे, आपण जी इलेक्ट्रिसिटी यूज करणार आहोत ती जर त्या ट्रान्सफॉर्मरच्या कॅपॅसिटी पेक्षा खूप जास्त आहे, त्या ट्रान्सफॉर्मरच्या करंट कॅपॅसिटी पेक्षा जर खूप जास्त आहे, तर अशा परिस्थितीमध्ये हा जो ट्रान्सफॉर्मर आहे त्याची कॅपॅसिटी कमी पडते आणि खूप जास्त करंट असल्यामुळे तिथे जो फ्यूज आहे, त्या ट्रान्सफॉर्मर मध्ये जो फ्यूज आहे हा फ्यूज मेल्ट होतो. वो फ्यूज वायर ब्रेक होता है, फ्यूज वायर मेल्ट हो जाता है. करंट बढ़ने से, हीटिंग इफेक्ट से हीट बढ़ता है और हीट से फ्यूज वायर मेल्ट हो जाता है. और अगर फ्यूज वायर मेल्ट हो गया तो हमारे घर में आने वाला इलेक्ट्रिक करंट स्टॉप हो जाता है. ज्याला आपण म्हणतो इलेक्ट्रिसिटी बंद पडते. साध्या भाषेत आपण म्हणतो लाईन चालली जाते. तर त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटी जी आहे त्याच्यापेक्षा जास्त करंट आपण डिमांड करतो. तर त्याच्यापेक्षा जास्त कॅपॅसिटी, त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त कॅपॅसिटी असल्यामुळे त्या ठिकाणी असणारा जो फ्यूज वायर आहे तो फ्यूज वायर मेल्ट होतो, करंट स्टॉप होतो and that is known as overloading. याला म्हणतात कन्सेप्ट ऑफ ओव्हरलोडिंग. ओव्हरलोडिंगचा अर्थ काय? या ट्रान्सफॉर्मरवरती खूप जास्त लोड येतो. कशाचा लोड येतो? तर इलेक्ट्रिक करंट सप्लाय करण्याचा. एक पर्टिक्युलर कॅपॅसिटी पर्यंत तो सप्लाय करू शकतो, पण जर त्याच्या कॅपॅसिटी पेक्षा जास्त करंट सप्लाय करण्याची वेळ आली तर त्या ठिकाणी असणारा फ्यूज वायर हा मेल्ट होतो and that transformer stops supplying electric current. This situation is known as overloading. या घटनेला किंवा या सिच्युएशनला म्हटलं जातं ओव्हरलोडिंग. पेज नंबर 50 वरती हा लहान टॉपिक मला दिलेला आहे, व्हॉट इज ओव्हरलोडिंग. बऱ्याच वेळा हे प्रश्न परीक्षेमध्ये आलेले आहेत की एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ शॉर्ट सर्किट. व्हॉट डू यू मीन बाय ओव्हरलोडिंग? ओव्हरलोडिंग काय आहे ते एक्सप्लेन करा. अशा प्रकारे याचं थेरॉटिकल एक्सप्लेनेशन आपल्याला देता येईल. ठीक आहे. फ्यूज काय असतो?
हे तुमचं 9th स्टँडर्ड मध्ये झालेलं आहे. फ्यूज हा एक वायर असतो, खूप जास्त करंट पास केला तर तो वायर मेल्ट करतो आणि त्या ठिकाणी इलेक्ट्रिक करंटचा सप्लाय हा थांबतो. वेगवेगळ्या प्रकारचे फ्यूजेस आहेत. पेज नंबर 50 वरती फिगर 4.4 मध्ये तुम्हाला पिक्चर्स दिलेले आहेत. आजकाल फ्यूजच्या ठिकाणी एमसीबी वापरतात. Nowadays, in place of fuse, MCBs are used. Now, what is MCB? इसका long form miniature circuit breakers. Miniature circuit breakers. Shortcut MCB. बऱ्याच प्रकारचे MCB आहे. You can see the picture on page number 50. तो ये MCB फ्यूज जैसे ही काम करता है. MCB एक स्विच होता है. अगर एक्सेस करंट पास हुआ, कैपेसिटी से ज्यादा करंट अगर पास हुआ तो MCB जो होता है ड्रिप होता है. MCB काय करतो? ड्रिप करतो. ड्रिप करतो म्हणजे काय? तर ते एका प्रकारचं स्विच आहे ते ऑफ होऊन जाते. MCB ड्रिप होता है मतलब MCB ऑफ हो जाता है आणि त्याच्यामुळे जो एक्सेस करंट आहे तो आपल्या घरामध्ये येऊ शकत नाही. तो करंट त्या ठिकाणी थांबवण्यात येतो. तर MCB देअर फंक्शन इज व्हेरी सिमिलर टू फ्यूज. फक्त फ्यूज मध्ये वायर असतो, तो मेल्ट होतो. MCB मध्ये एका प्रकारचं हे स्विच आहे, ते स्विच ऑफ हो जाते. ऑटोमेटिकली वो स्विच ऑफ हो जाता है और जो करंट का सप्लाई है ये रुक जाता है. त्याचं सुद्धा पिक्चर तुम्हाला फिगर 4.4 च्या जवळ दिलेला आहे. तो ये आज हमारे वीडियो लेक्चर का कंटेंट था. आज अपन काय काय डिस्कस केलं? तर आपण डिस्कस केला आहे हेटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. त्याच्यासाठी आपण हेटिंग इफेक्टचा फॉर्म्युला काढलेला आहे, त्याला म्हणतात जूल्स इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. त्याच्यानंतर आपण इलेक्ट्रिक पॉवरचे युनिट्स डिस्कस केले. वॅट आहे, देन किलोवॅट पॉवर आहे, त्यांच्यामध्ये कन्वर्शन आपण पाहिलं. त्याच्यानंतर शॉर्ट सर्किट आणि ओव्हरलोडिंग. ये सारे कॉन्सेप्ट्स आपके लिए नए हैं. चांगल्या प्रकारे याला पुस्तकातून वाचून घ्या, समजून घ्या. जर काही अडचण असेल तर मला तुम्ही पोस्ट करू शकता. दॅट्स ऑल फॉर द डे. हॅव अ नाईस टाइम.